शना प्लीज दार उघडू नकोस कोणालाही, ओके? आणि कोणी न्यूज रिपोर्टर्स वगैरे आले तर त्यांना सांग मी घरी नाहीये. हा तू, मी तर म्हणते हे लाईट्स पण बंद कर, उठ उठ. म्हणजे कोणाला कळायलाच नको की आपण घरी आहोत. जा ना, लाईट बंद. एक सेकंड, तू काय पॅनिक काय होतेस? शांत हो बरं आधी. हे बघ, आपण घरी आहोत. इथे कुणी रिपोर्टर वगैरे कुणी येणार नाही, कळलं? लाईट बीट काय बंद करायला लावतेस? आणि एकतर आपण घरी का आलोय मला कळत नाहीये. एक प्लीज काम कर, आपण आत्ताच्या आत्ता निघूया, हॉस्पिटलला जाऊ यार. आपल्याला त्या लोकांची विचारपूस केली पाहिजे. यारी तू मला फोर्स करू नकोस, मी नाही जाणार आहे हॉस्पिटलमध्ये. तिथे ती गुड फॉर नथिंग आहे. ती सगळ्या लोकांबरोबर मिळून मला कॉर्नर करेल आणि माझ्यावर आरोप लावेल की मीच केलंय सगळं. राधिकाचा काही संबंध नाहीये. हे बघ, इट इज युअर रिस्पॉन्सिबिलिटी. त्या लोकांना काय झालं ऍटलीस्ट बघायला तरी जाऊ ना आपण. घरात बसून काय होणार आहे? मी नाही येणार. शनाया, माझं तू हॅलो भाई. हा केड्या बोल. काय बोल. अरे यार, तू एवढा कूल कसा यार? मी जे काही बघतोय, मी जे काही ऐकतोय ते सगळं. हो बाबा, मलाही माहितीये ना सिच्युएशन. आणि सिच्युएशन गंभीर आहे एवढं कळतं मला, कळलं? अरे पण हे झालं कसं यार? मी आता न्यूज बघितली यार. ती पार्टी शनायाने दिली होती ना? अरे पण तिथे फूड पॉइझनिंग. ए भाई, हा सगळा तुमचा काही वेगळा प्लॅन आहे का? केड्या, तोंड सांभाळून बोला. आमचा तर काही प्लॅन नाही. म्हणजे काय? आम्ही कशाला करू? हे बघ, शनायाचा काही संबंध नाहीये ना. मी काही प्लॅन केलंय. उगीच काहीतरी मूर्खासारखं बोल नकोस, कळलं? कुणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल उगीच. मलाच कळत नाही हे सगळं कसं झालंय. अरे पण भाई, मला खरं सांगा, तुझं काही नाही यात. म्हणजे असं ए बाबा, शोभा बोल ना तू. हा, आम्ही इथे आधीच त्या टेन्शन मधून बाहेर यायचा प्रयत्न करतोय. तुझं काय चाललंय इथे? हे बघ, आम्हाला खरंच कळत नाही हे नक्की कुणी केलं. सगळं काही व्यवस्थित चाललं होतं आणि अचानक हे कुठून झालं काहीच कळत नाहीये. अरे पण झालं ना यार. तू 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 फूड का नाही टेस्ट केला आधी? फूड टेस्टचा काय संबंध केड्या? हे बघ, शनायानं बाकी सगळं नीट ऑर्गनाइज केलं होतं. पार्टी अरेंज करताना कुठलीही कसर सोडलेली नव्हती. आता हे होईल हे कुणाला माहिती होतं? अरे कसली पार्टी अरेंज केली होती यार? सगळं व्यवस्थित असतं तर झालं असतं का? केलं कोणी यार? कोणीतरी केलं ना? तेच तर कळत नाहीये. हे बघ, याच्यामध्ये शनायाचा आणि माझा काही हात नाहीये. मग असा कोण आहे ज्याला एकतर राधिकाला किंवा शनायाला टार्गेट करायचं होतं? असा कोण आहे ज्याचा याच्यामधून काहीतरी फायदा होणार आहे? हे ना, विचार करून करून फार डोकं भंडावून गेलंय माझं. काहीच कळत नाही. तू शनाया असेल तर शनायाला फोन दे बरं जरा. हा, एक मिनिट. ती आल्यापासून रडतेच आहे टेन्शन मध्ये. थांब जरा. किड काय म्हणता बाबा? अरे तुम्ही या 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 ना. ये मम्मा, बसा बस. कोण आलाय हो? हे सौमित्र आणि वसुंधरा ताई. नमस्कार. बसा बसा. आई, ऑक्टोबर हिटे उकडते, मस्त पाणी द्या गारगार. वास. आत्ताच भरून ठेवलंय. देते ते. घ्या. हा. तर बाबा, माझा मित्र आहे समीर, पत्रिकेची डिझाईन्स करतो, त्याच्याकडे जाऊन आलो. काय विशेष? हो, आता लग्न आहे ना म्हटल्यावरती काय खरेदी आली त्याच्यासोबत बाकी सगळं येतच काय ना काही. काय झालं असे गप्प का आहात तुम्ही? काही नाही. तुम्ही आलात कुठून? हो, पत्रिकेच्याच दुकानात थोडी डिझाईन सिलेक्ट केली आहे, म्हटलं तुम्हालाही दाखवावं. हा, म्हणजे हे बघा, ही काही डिझाईन्स आम्ही केलेली आहेत सिलेक्ट. हे एक आहे, त्याच्यानंतर हा, म्हणजे ही सगळी आपण राधाला सुद्धा दाखवूया. ती काहीतरी सिलेक्ट करेलच ऑब्व्हियसली. ते सिलेक्ट केलं ते फायनल करून टाकू. हा हो, आपण हॉलचं ठरवून टाकूया, नाही का? म्हणजे मोकळे. पत्रिका. काय झालंय बाबा? काय झालंय? तुमचे चेहरे असे काय पडलेले? काहीतरी प्रॉब्लेम आहे? काय झालं? सौमित्र, तुला माहित नाही का झालं ते? नाही, काय झालं?
अरे शनयाने तिथे पार्टी दिली आहे का नाही? तर तिथे त्या अन्नामध्ये ना 10-12 जणांना म्हणे विषबाधा झाली म्हणे. काय सांगता? हो ना. एवढं सगळं घडलं आणि आम्हाला माहित पण नाहीये. नाही सौमित्र, आम्हालाही काही माहिती नव्हतं. अरे टीव्हीवर बघितलं म्हणून कळलं. मी राधाला फोन केला, ती फार टेन्शन मध्ये आहे. पण तुला कळवलं नाही म्हणून रागावू नकोस ना तू. नाही हो बाबा, आता ती बिचारी टेन्शन मध्ये, मी तिथे असायला पाहिजे ना तिच्या बरोबर. काय हो झालं हे? हो ना हो, आम्ही सुद्धा त्याच काळजीमध्ये आहोत. नाही नाही मी आईला सोडतो घरी आणि डायरेक्ट हॉस्पिटलला जातो. चला नाही ना, बाईंना बसू दे ना इथं. नाही. आल्यासारखं चहा तरी आई घेऊन दे ना, नको, असं फॉर्मॅलिटीज नको आता, प्लीज नको. मी आता आईला पहिले सोडतो आणि मी जातो तिथे डायरेक्ट. ओके बाबा? मग कळवशील हो बरं. हो हो आई, नका टेन्शन घेऊ तुम्ही. ते काय म्हणाले डॉक्टर? भारती, हे बघ, मी तुला असं म्हणणार नाही की तू काळजी करू नकोस, कारण तुला जितकी काळजी वाटते तितकीच मलाही काळजी वाटते. मी तुला एक नक्की सांगेन की तू धीर धर, देवावरती विश्वास ठेव, सगळं नीट होईल. हा? आणि भारती, चौकशी सुरू आहे. हे सगळं कोणी केलं, का केलं, सगळं कळेल आपल्याला. आणि ज्यानी कोणी हे केलंय त्याला शिक्षा होईलच. आणि जर का त्या माणसाला शिक्षा नाही झाली, त्याला मी शिक्षा देणार. तुम्ही कोण? हे विचारणारी तू कोण आहेस ग? मी राधिका मसाल्याची ओनर, राधिका सुभेदार. बस, जास्त बोलायचं काम नाही. हे समज झालंय ना, ते तुझ्यामुळे झालंय. गप्पा बसणार नाही मी, सांगू ठेवते. हा आरोप तुम्ही कसं काय करू शकता? आरोप? आरोप कसला? मी तर आता तुझ्यावर केस ठोकणार आहे. पण तुम्ही आहात कोण? ए, मी यांच्या एरियाची नगरसेविका आहे, नगरसेविका. उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. या सगळ्या बायका आहेत ना माझ्या एरियातल्या. आणि तुम्ही मोठी लोक काय समजता स्वतःला? तुम्ही काय पण कराल आणि आम्ही सहन करायचं गपगुमान? तू डिश देता तुम्ही? अरे लाज वाटत नाही का तुम्हाला? ताई, तुम्ही जरा शांत राहता का? ए उगा असा नाती जोडायचा प्रयत्न करू नकोस. मी शांत बसणारी बाई नाही, सांगून ठेवते तुला. हे पहा, तुमचा काहीतरी गैरसमज होत आहे. गैरसमज? कसला गैरसमज? काय गैरसमज वगैरे काय नाही, मला समज कळतंय. आणि हे या गोरगरीब बायकांकडून तुम्ही कष्ट करून घेता काय हो? हा, या गोरगरीब बायकांकडनं ही कष्ट करून घेते, मेहनत करून देते आणि खाताना खाण्यामध्ये विष कालवते. ही आहे ना, ही बघा, हिला दाखवा चॅनलवर. हिने पार्टी दिली होती, हिच्या खाण्यात विष बाधा झाले आमच्या बायकांना. मी गप्पा बसणार नाही. उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. नाही, मुळात ही पार्टी मी दिलेली नाहीये. काय? तू पार्टी दिली नाही? मग कोणी दिली पार्टी? कोणी दिली पार्टी? शोधून काढा रे, कोणी पार्टी दिली होती? कशामुळे झालंय सगळं? पार्टी कोणी दिली, का असं केलं, काय झालं, याची सगळ्याची चौकशी होईल. पण आता तुम्ही असा टोकाचा निर्णय घेऊ नका. तू नाही मला सांगायचं मी काय करायचं आणि काय नाही करायचं. मला कळतं. हे समजा ना, तुझ्यामुळे झालंय, तुझ्या हलगर्जीपणामुळे झालंय. कशाला पाहिजे का पार्टी फिरटी? आमच्या या आया बहिणींना काय घरात खायला मिळत नव्हतं म्हणून नव्हते आले तुझ्याकडे. तू आमंत्रण दिलं होतं, ओ टीव्ही वाले यांनी आमंत्रण दिलं होतं आमच्याकडे या पार्टीला जेवायला, आणि विषबाधा झाली यांच्या अन्नामधनं. बरोबर आहे तुमचं, मला तुमची कळकळ समजते. हे पा, जसा यामध्ये या कोणाचाही दोष नाही तसा माझाही दोष नाही. आम्ही काहीच केलेलं नाहीये. असं का? तुम्ही केलेलं नाहीये? ओ टीव्ही वाले, हे बघा,
या सगळ्यांच्या समोर मी आज सांगते, इथे जेवढे उपस्थित आहेत ना त्या सगळ्यांच्या समक्ष मी सांगते, जर हिची काही चूक असेल ना तर ही उर्मिला मात्र हिला सोडणार नाहीये. मी हिच्या विरुद्ध आवाज उठवणार आहे. उर्मिला ताई थांबा. तुम्ही राधिकाताईंसारख्या देव माणसावर असा आरोप करू शकत नाही. काय गे कमळे, ही बाई तुला पगार देते म्हणून तू हिची बाजू घेतेस होय? इतर बायकांच्या जीवाची पर्वा नाही का तुला? तसं नाही होत आई, पण आम्ही राधिकाताईंना खूप चांगलं ओळखतो. त्या कोणाशीच असं वागू शकत नाहीत. खरंच हो, आमच्या राधिकाताई जीवाला जीव देणारे आहेत. अहो, पहिला घास त्या आम्हाला भरवतील आणि मग त्या स्वतः जेवतील. आमच्या घरात काय हवं काय नको हे बघतायत त्या. आम्हाला वेळेवर मदत करतात त्या. हो ताई, राधिकाताई तशा नाहीये. राधिकाताईंनीच आमच्या सगळ्या माणसांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. त्यांचे सगळे पैसे भरले आणि ही पार्टी त्यांनी नव्हती दिली, ही शनयाने दिली होती. शनाया, ही कोण आली? नाही ती जी कोण असेल ना तिला मी शोधून काढेल. पण बाया हो, तुम्ही कोणाच्या फॅक्टरीत काम करता? हिच्यात ना. तुम्हाला पगार कोण देते? हीच ना. आणि पार्टीला कोणी बोलावलं होतं? हिलाच बोलावलं होतं. त्यामुळे या सगळ्या प्रकरणाची जिम्मेदारी हिचीच आहे. बाई, आमच्या बायांपैकी एकीला जरी एवढं जरी काही झालं ना महागात पडेल. या सगळ्या प्रकरणाची पोलीस चौकशी होणार, कारण याकडे मी लक्ष देणार आहे. उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. बरं वाटतंय का? हा, हे बघ मी कॉफी केली तुझ्यासाठी. कॉफी पी जरा, अजून बरं वाटेल. ओके कोण मला प्लीज. शनाया, हे बघ बिझनेस म्हटला की असे चढ उतार अडचणी हे येतच राहणार ना. आपल्याला त्याच्यामधूनच मार्ग काढायचा असतो. असं खचून जाऊन चालेल का? पण मी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं माहितीये गॅरी. नाही, कुणालाच नव्हतं ना एक्सपेक्टेड. अचानकच घडलं हे. पण म्हणून असं तू प्लीज खचून जाऊ नकोस. ओके, आपण यातनही मार्ग काढूया. हा, एव्हरीथिंग विल बी ऑल राईट. पण मग आता आपण काय करायचं? तू माझं ऐकशील? ऐक ना शनाया, हे असं आपण घरी राहणं बरोबर नाहीये. आपण हॉस्पिटलला जाऊया ना. ऍटलीस्ट आपण सगळ्यांची विचारपूस तरी करू शकू. प्लीज. मी नाही जाऊ शकत हॉस्पिटलला गॅरी. तुला कळत नाहीये का? तिथे आनंद, गुड फॉर नथिंग, त्या मसालेवाल्या बायका, वर्कर्स सगळे आहेत आणि ते सगळे मिळून मला ब्लेम करतील. हा, पार्टीमध्ये पण खूप भीती वाटत होती. काय करायचं काहीच कळत नव्हतं. आणि आताही मला भीती वाटते. मला नाही जायचं हॉस्पिटलला. शनाया, ब्लेम तर ते तसंही करू शकतील. आता आपण घरी राहून असं काय करतोय? त्यापेक्षा हॉस्पिटलला गेलो तर सगळ्यांसमोर ऍटलीस्ट चेहरा तरी दाखवता येईल. त्यांना ऍटलीस्ट हे पटेल तरी की आपण काळजीनं तिथे विचारपूस करतोय. त्यामुळे ऐक ना माझं, आपण जाऊया ना हॉस्पिटलला. शनाया प्लीज यार, असं नको करू. चल माझ्या बरोबर हॉस्पिटल. आणि तू एकटी नाहीयेस, मी आहे ना तुझ्या बरोबर. तेच सांगते, तू पण नको जाऊस तिकडे. अरे त्या मसालेवाल्या बायका किती व्हायलेंट होतात तुला माहित नाहीये का? मागच्या वेळेला कशा धावल्या होत्या माझ्या मागे, विसरलास? तू नको जाऊस तिथे, नाही तर त्या आपल्या अंगावर येतील धावून. नको जाऊया आपण हॉस्पिटलला. प्लीज ऐक माझं आणि मलाही फोर्स करू नकोस आता. अगं शनाया, खरंच कळत नाही एवढी मोठी गडबड केली कोणी. सगळ्यांना त्रास होईल असा हा प्लॅन आखला तरी कोणी आहे? वहिनी सौमित्र आला. कुठे होतास? मी सारखे फोन करत होते तुला. हो राधा, हो मला माहितीये सगळं. मी घरीच होतो. मला बाबांनी सगळं सांगितलं. मला माहितीये. हा, मित्र, अरे इथे रडू नकोस तू. तू रडतीस कसली राधा? हे बघ बघ, सगळ्या जणी तुझ्याकडे बघतायत. आता तू नको धीर सोड. इथे मित्र. हो राधा राधा राधा, अजिबात नाही रडायचंय. हा, अजिबात धीर सोडायचा नाही.
सौमित्राला मी पटकन थांबा, मॅमला बोलू दे. इमोशनल झाल्यात खूप, त्यांना मोकळं उद्या आपण नंतर बोलूया. हे बघ राधा, धीर सोडून नाही चालणार. तुझ्यावर मोठी जबाबदारी आहे ना, त्यामुळे हे उसनं शहाणपण तुला आणावंच लागणार आहे राधा. बघ, अशा प्रसंगात धीर सोडून नाही चालणार आहे. आणि आहेस तू स्ट्रॉंग, सगळं छान हँडल करतेस तू. प्लीज आत्ता हळवी नको. हा सौमित्र पण राधा, मला सगळं कळतंय, पण आता तुला स्ट्रॉंग राहावं लागणार आहे. हा, स्ट्रॉंग राहायचंय तुला. ओके, मी आहे ना बरोबर, सगळं नीट होणार आहे. हा, राधिका सुभेदार. सर, मी आनंद आहे. मी राधिका मसाल्यामध्ये काम करतो. बोला ना प्लीज, काय हवंय? सर, मी राधिका सुभेदार. मॅडम, आम्हाला तुमची चौकशी करायची आहे. पण सर, हो साहेब, या मॅडमची जरा कसून चौकशी करा. मीच बोलवलं तुम्हाला. आपलं नाव? उर्मिला म्हात्रे म्हणतात मला. या लोकांच्या एरियातील नगरसेविका आहे मी. साहेब, राधिका मसाल्याच्या पार्टीमध्ये या लोकांना खाण्यातनं काहीतरी देण्यात आलंय. विषबाधेचा प्रयोग दिसतोय. मी सगळी माहिती काढली, सांगते तुम्हाला. काय माहिती मिळवली आपण? हे सगळं कारस्थान या राधिका मसाल्याची पार्टनर म्हणजे शनया हिने केलंय. आणि शनया ही राधिका मसाल्याची नुसती पार्टनरच नाही, तर या राधिका मॅडमची सवत बी आहे. या दोघींमध्ये लय भांडणं आहेत. विस्तव बी जात नाही दोघींमधनं. हो मॅडम, प्लीज तुम्ही काही बोलू नका प्लीज. तुम्ही मध्ये बोलू नका मिस्टर आनंद. मला मॅडमची चौकशी करायची. काय म्हणतात ते खरं आहे का? हो बरोबर आहे. शनिया माझ्या नवऱ्याची दुसरी बायको आहे. पण आता आमचा काही संबंध नाही. माझा आणि यांचा डिवोर्स झालाय. पण त्या तर अजून तुमच्या कंपनीचे पार्टनर आहेत. बघितलं का साहेब, बघितलं? हे प्रकरण दिसतं तसं साधं सोपं नाहीये. अहो, या सवतीच्या भांडणांमध्ये गरीबाचा जीव जातोय. आता हिची जिरवण्यासाठी तिनं अन्नामध्ये काहीतरी कालवलं का हिनी कालवलं देवालाच माहिती. खूप बोलताय हो तुम्ही. अजून नेमकं काय प्रकरण आहे हे कळलेलं नाहीये. चौकशी सुरू आहे. तुम्ही असा आरोप कसा काय करू शकता? आरोप का करणार नाही? तुमच्या दोघींच्या भांडणामध्ये आम्हा गरिबांचा जीव जातोय. आम्ही काय शांत बसणार काय? एक मिनिट मॅडम. हे पहा, हे हॉस्पिटल आहे. इथे पेशंटला त्रास झालेला काही चालणार नाही, समजला? पोलिसांना त्यांची कारवाई करू द्या. बोला तुम्ही. हे बाप, तुम्ही इथे आलात त्याबद्दल माझं काही म्हणणं नाहीये. माझं इतकंच म्हणणं आहे, हे जे काही झालंय त्याची नीट चौकशी झाली पाहिजे. या मागचं नेमकं कारण कळलं पाहिजे बस. घटना घडली तेव्हा तुम्ही तिथे स्वतः हजर होता? हो. तुम्ही तुमचं स्टेटमेंट द्या.